आता यज्ञाचा सांगता सोहळा सुरू झाला. प्रत्येकाला जनक त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे दक्षिणा देऊ लागला. अधर्व्यूची मुख्य दक्षिणा ती देताना याज्ञवल्क्य उभे राहिले. वैशंपायन अगोदरच उभे होते. तेव्हा जनक गोंधळला, कुणाला दक्षिणा द्यावी? वैशंपायन म्हणाले, या यज्ञाचा अधर्व्यू मी आहे, त्यामुळे या दक्षिणेवर माझा अधिकार आहे. पण यज्ञ सफल मी केला आहे, त्यामुळे ही दक्षिणा मलाच मिळायला हवी. याज्ञवल्क्य म्हणाले. आता मोठे भांडण उभे राहते की काय याची भीती निर्माण झाली. राजा जनक तर गोंधळला होता. दोघांचेही म्हणणे बरोबर होते, त्यामुळे निर्णय घेणे कठीण होते. इतक्यात देवल ऋषी उठून उभे राहिले. ते म्हणाले, दोघांचेही म्हणणे बरोबर आहे. वैशंपायन यज्ञाचे अधर्व्यू आहेत. आत्तापर्यंत यज्ञाचा सर्व घाट त्यांनीच घातला होता. पण यज्ञात आलेली अडचण दूर करून याज्ञवल्क्यांनी यज्ञ पूर्ण केला, त्यामुळे त्यांचाही अधिकार आहे. पण मग दक्षिणा कोणाला द्यायची याचेही मार्गदर्शन आपणच करावे. जनकाने विनंती केली. दोघेही सारखेच अधिकारी आहेत, म्हणून ही दक्षिणा दोघांनाही अर्धी अर्धी वाटून दे. देवल ऋषींनी मधला मार्ग काढला. तो दोघांसाठी मान्य झाला. जनकाचा यज्ञ याज्ञवल्क्यांनी सफल केला, त्यासाठी त्यांनी शुक्ल यजुर्वेदाचा आधार घेतला. ही वार्ता सगळीकडे पसरली. त्यांना आता ज्ञानवंत म्हणून मान्यता मिळाली. जो तो याज्ञवल्क्यांची प्रशंसा करीत होता, त्यांची स्तुती गात होता. प्रत्येक आश्रमात त्यांची कीर्ती पसरल्यामुळे जेथे तेथे त्यांच्याबद्दल चर्चा होत होती. आता त्यांच्या शुक्ल यजुर्वेदाला निर्विवाद मान्यता मिळाली होती. आता शेकडो विद्यार्थी त्यांच्या गुरुकुलात यायला लागले. काही जिज्ञासू पंडित, ज्यांना काही समस्या विचारायच्या होत्या, असे अनेक जण गुरुकुलात जमा होऊ लागले. मोठमोठ्या गहन विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवू लागले. जनकाला मित्र नावाचा एक प्रधान होता. एकदा याज्ञवल्क्य ध्यानाला बसले असताना वाघाने त्यांच्यावर झेप घेतली. पण वाघाची उडी याज्ञवल्क्यांवर पडण्या अगोदरच शिकारीला आलेल्या मित्रांनी वाघावर बाण सोडला. वाघ गतप्राण होऊन खाली कोसळला. याज्ञवल्क्यांचा जीव वाचला. तेव्हापासून दोघांचीही दोस्ती जमली. जनकाच्या यज्ञामुळे ती अधिक घट्ट झाली. त्यामुळे दोघांचेही एकमेकांकडे येणे जाणे होते. प्रधानाला ब्रह्मविद्येची आवड होती, त्यामुळे आपल्या मनातील शंका तो याज्ञवल्क्यांना विचारी. याज्ञवल्क्य त्यांचे छानपैकी विवरण करी. एकदा याज्ञवल्क्य भल्या सकाळी प्रधानाच्या घरी आले. सूर्य अजून उगवला नव्हता. अशा प्रसन्न सकाळी याज्ञवल्क्य अंगणात पोचले. प्रधानाच्या अंगणात लतावेलींचा मांडव होता. मोगऱ्याची एक वेल सभोवार पसरली होती. मोगरीच्या पांढऱ्या शुभ्र कळ्यांनी मांडव बहरून गेला होता. मोगरीचा मंद वास दरवळत होता.